नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सारनाथ या ठिकाणाच्या समावेशानंतर आता भारतामध्ये एकूण युनेस्कोचे जे काही जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांची संख्या किती झालेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी. एकूण या ठिकाणी आपल्या प्यारा भारतामध्ये 45 जागतिक वारसा स्थळांची या ठिकाणी यादी झालेली आहे, संख्या झालेली आहे. क्लिअर? 45व्या क्रमांकाचं कोणतं आहे? सारनाथ. काय आहे हे? तर या ठिकाणी उत्तर प्रदेशातील एक ठिकाण आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ईशा सिंग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, मनू भाकर या देखील याच्यामध्ये या ठिकाणी खेळाडू होत्या, त्यांनी या ठिकाणी रौप्य पदक जिंकलं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर ईशा सिंग यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे ISSF विश्वचषक स्पर्धेच्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये. बरोबर, लक्षात घ्या. या ठिकाणी हे जे काही ISSF विश्वचषक झालं, बरोबर, कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर हांगझाऊ म्हणजे चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं 2026 ची आवृत्ती. बरोबर. जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला की ईशा सिंग आणि मनू भाकर या दोन्ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर साधी गोष्ट आहे शूटिंग, नेमबाजी. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर लगेच बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले देश असतील, इंडिव्हिज्युअल खेळाडू असतील, इंडिव्हिज्युअल टीम्स असतील, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांचं या ठिकाणी कलिंग लार्सन्स या टीमने जिंकलं. प्रो रेसलिंग लीग 2026चं विजेतेपद हरियाणा थंडर्स यांनी जिंकलं. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकलं. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जम्मू काश्मीरने. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 किमी अँटोनेली यांनी जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकली. थॉमस कप 2026 जे की पुरुषांचं असतं ते जिंकलं चीननं, आणि उबर कप 2026 जे की महिलांचं असतं ते जिंकलं दक्षिण कोरियाने. त्यानंतर नॉर्वे चेस 2026 आर प्रज्ञानंदा यांनी विजेतेपद जिंकलं. आत्ताच फिफा वर्ल्ड कप झालं, बरोबर, ते जिंकलं या ठिकाणी स्पेनने अर्जेंटिनाचा या ठिकाणी पराभव करत. 2 प्रकारचे IPL झालं, पुरुषांचं जिंकलं या ठिकाणी RCBने आणि महिलांचं देखील जिंकलं आहे RCBने. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिल्याच प्रश्नाच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. जयपूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणी मिसेस इंडिया 2026 हा जो काही सौंदर्य स्पर्धेचा किताब होता तो या ठिकाणी पटकावलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आकांक्षा चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आकांक्षा चौधरी असं त्यांचं नाव आहे. राजस्थान या ठिकाणी पिंक सिटी जयपूर या ठिकाणी जी काही सौंदर्य स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये मिसेस इंडिया 2026चा जो काही या ठिकाणी ब्युटी सेगमेंटचा जो काही किताब आहे तो या ठिकाणी पटकावलेला आहे आकांक्षा चौधरी यांनी. लक्षात घ्या, देशभरामध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी सौंदर्य स्पर्धा होत असतात, त्याच्यावरती देखील आपण लगेच चर्चा करूया. लक्षात घ्या, 2025 मध्ये 72वी मिस वर्ल्ड झाली, त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं आहे ओपल सुचाता च्वांगश्री यांनी, जे की थायलंडला बिलॉंग करत होत्या. मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025चा किताब विदू इशिका यांनी जिंकलं. मिस इंडिया 2025 ठरल्या आहेत मनिका विश्वकर्मा. भारताचा पहिला मिसेस युनिव्हर्स क्राऊन हा जिंकलेला आहे शेरी सिंग यांनी. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026चं विजेतेपद गीतांजली ओम प्रकाश यांनी जिंकलं. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 ठरल्या आहेत साध्वी सतीश, आणि मिसेस इंडिया 2026 ठरलेल्या आहेत आकांक्षा चौधरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. राष्ट्रकुल खेळ कॉमनवेल्थ गेम्स जे की ग्लासगो म्हणजे स्कॉटलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत, ज्याच्यामध्ये या ठिकाणी लेटेस्ट कोणत्या खेळाडूने 2ऱ्या क्रमांकाचं भारतासाठीचं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? का पहा, कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही या ठिकाणी वाचताना जर गोंधळ केला तर कन्फ्युजन होऊ शकतं. कोणत्या खेळाडूने पहिले सुवर्ण पदक जिंकलं, तर तेव्हा योग्य उत्तर आहे मीराबाई चानू. परंतु कोणत्या खेळाडूने दुसरं सुवर्ण पदक जिंकलं 2026च्या राष्ट्रकुल खेळामध्ये, तर तेव्हा योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक सी. शर्मिला धनकर यांनी.
जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे मी, तेव्हा या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी खेळाडूंनी वेगवेगळे पदकं जिंकले. ते या ठिकाणी मी तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये सांगतो, व्यवस्थितपणे लिहून घ्या. लक्षात घ्या, पहिलं सुवर्ण पदक जिंकलं आहे मीराबाई चानू यांनी. पहिलं या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, पहिलं पदक कोणी जिंकलं आहे तर ते आहे कांस्य पदक झांडू कुमार यांनी पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये. दुसरं सुवर्ण पदक जिंकलं आहे शर्मिला धनकर यांनी पॅरा ॲथलेटिक्स या खेळाच्या प्रकारामध्ये. त्यानंतर ऋषिकांत सिंग यांनी रौप्य पदक, मुथुपांडा राजा यांनी रौप्य पदक, ज्ञानेश्वरी यादव यांनी रौप्य पदक, सर्वेश कुशारे यांनी रौप्य पदक, अजया बाबू यांनी रौप्य पदक, हरजिंदर कौर यांनी रौप्य पदक, गुलवीर सिंग यांनी रौप्य पदक आणि विद्याराणी देवी आणि शिल्पा शायला या दोघांनी या ठिकाणी कांस्य पदक जिंकलेलं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हा मुख्य विषय म्हणून सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. प्रारंभ कार्यक्रम म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीचा जो काही प्रोग्राम असणार तो कशा अंतर्गत असणार आहे तर पंजाब शालेय शिक्षण मंडळाद्वारे सरबत.ai उपक्रमाअंतर्गत हा सादर करण्यात आला आहे. याच्यामध्ये मुख्य लक्ष काय असणार आहे तर विद्यार्थ्यांना मूलभूत संगणक साक्षरता म्हणजे बेसिक कॉम्प्युटर लिटरसी जसं की टेक्स्ट एडिटिंग, पेंट, बरोबर, याच्या पलीकडे जाऊन समस्या निराकरण, मशीन लर्निंगची मूलतत्वे आणि नैतिक AI नागरिक तत्वासाठी सुसज्ज करणे या सर्व या ठिकाणी पिलर्सवरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे या ठिकाणी. बरोबर. तर इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत AIचा हा या ठिकाणी मुख्य विषय म्हणून सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे पंजाब. स्थापना 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री भगवंत मान, राज्यपाल गुलाबचंद कटारिया, राजधानी चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण भाकरा नांगल त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस नावाची एक नवीन पॉलिपोर ब्रॅकेट बुरशी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे? लक्षात घ्या, कोल्हापुरेन्सिस याच्यावरूनच लक्षात आलं पाहिजे. पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत अशा प्रकारची या ठिकाणी एक बुरशीचा प्रकार सापडलेला आहे ज्याचं नाव ठेवण्यात आलं आहे मायक्रोपोरेलस कोल्हापुरेन्सिस. बरोबर. या नावाची या ठिकाणी काय आहे तर ब्रॅकेट बुरशी या ठिकाणी आढळलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत. आपलं राज्य. स्थापना 1 मे 1960. या ठिकाणी याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि या ठिकाणी 4 महत्त्वाचे धरण, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, डार्क ईगल क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेने काय केलेलं आहे तर डार्क ईगल क्षेपणास्त्र या ठिकाणी विकसित केलेलं आहे. कोणत्या प्रकारचं हे या ठिकाणी क्षेपणास्त्र आहे तर अण्वस्त्र विरहित जमिनीवरून प्रक्षेपित होणारे हायपरसॉनिक बूस्ट ग्लाइड शस्त्र अशा प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ज्याचं नाव आहे डार्क ईगल क्षेपणास्त्र, ज्याची क्षमता मॅक 5 पेक्षा जास्त वेग अंदाजे 3500 किलोमीटर पल्ला हा या ठिकाणी सहजपणे गाठतो. क्लिअर. तर डार्क ईगल क्षेपणास्त्र हे या ठिकाणी डेव्हलप केलं आहे अमेरिकेने. मला कमेंट करून सांगा अमेरिकेचे वर्तमानमधील या ठिकाणी प्रेसिडेंट कोण आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे प्रेसिडेंट आहेत? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, देशभरामध्ये दर्जेदार शैक्षणिक नियतकालिके उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एक राष्ट्र एक सदस्यता योजना. माझ्या मते याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल वन नेशन वन सबस्क्रिप्शन स्कीम असं म्हणता येईल. बरोबर. इंग्लिशमध्ये. बरोबर. एक राष्ट्र एक सदस्यता योजना, वन नेशन वन सबस्क्रिप्शन स्कीम अशा प्रकारचं या ठिकाणी योजनेचं नाव आहे. देशभरामध्ये दर्जेदार शैक्षणिक नियतकालिके उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या या योजनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी भारताने कोणत्या देशाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, इंडिया इनवाइट्स बांगलादेश प्राईम मिनिस्टर ॲज अ स्पेशल गेस्ट फॉर द ब्रिक्स समिट 2026. लक्षात घ्या, होस्ट कंट्री कोण आहे तर साधी गोष्ट आहे आपला प्यारा भारत देश. कितव्या क्रमांकाची 2026 मध्ये या ठिकाणी ब्रिक्स समिट आहे तर 18व्या क्रमांकाची. कधी ते कधी आहे तर 12 ते 13 सप्टेंबर 2026 मध्ये. कोठे आयोजित करण्यात आली आहे तर दिल्ली या ठिकाणी.
स्पेशल गेस्ट कोण आहे? प्राईम मिनिस्टर ऑफ बांगलादेश. नाव काय आहे त्यांचं? तारिक रहमान. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत याच एका प्रश्नाच्या माध्यमातून. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने राज्यव्यापी इलेक्ट्रॉनिक कुटुंब नोंदणी तयार करण्यासाठी GOMS क्रमांक 172 जारी केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्याच्या मागचा उद्देश काय? तर अन्न सुरक्षा कार्ड म्हणजेच रेशन कार्ड डेटाबेसचा वापर करून राज्यभरामध्ये डिजिटल कुटुंब नोंदणी फॅमिली रजिस्टर तयार करणे आणि मी सेवा केंद्रामार्फत नागरिकांना कुटुंब नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या उद्देशाने या ठिकाणी हे राज्यव्यापी इलेक्ट्रॉनिक कुटुंब नोंदणी तयार करण्यासाठी तेलंगणा राज्याने या ठिकाणी GOMS क्रमांक 172 या ठिकाणी जारी केलेला आहे. तेलंगणा स्थापना 2 जून 2014 मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला, राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी, महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 2026 चे बुद्धिबळ ऑलिम्पियाड कोठे आयोजित केले जाणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उझबेकिस्तान या ठिकाणी. लक्षात घ्या, याच्या अगोदरचं 2025 मध्ये झालं 45व्या क्रमांकाचं बुद्धिबळ ऑलिम्पियाड जे की बुडापेस्ट म्हणजेच हंगरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि आता या ठिकाणी लेटेस्ट 46व्या क्रमांकाचं बुद्धिबळ ऑलिम्पियाड हे उझबेकिस्तान या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड जे हंगरीमध्ये झालं बुडापेस्ट या ठिकाणी, त्याच्यामध्ये ओपन आणि महिला या दोन्ही कॅटेगरींच्या स्पर्धांमध्ये भारताने या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे. ही देखील गोष्ट मला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. NADA नाडाकडून तात्पुरते निलंबित झाल्यानंतर कोणत्या भारतीय जुडोपटूला ग्लासगो राष्ट्रकुल खेळा 2026 मधून वगळण्यात आलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तुलिका मान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तुलिका मान असं त्यांचं नाव आहे. या खेळाडूला या ठिकाणी नाडाकडून तात्पुरते निलंबित केल्यानंतर या भारतीय जुडोपटूला ग्लासगो राष्ट्रकुल खेळामधून या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न, अलीकडेच CRPF बरोबर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 27 जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी CRPF स्थापना दिवस म्हणून साजरा करत असतो. लक्षात घ्या, 27 जुलै 1939 रोजी क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून या ठिकाणी झाली होती याची स्थापना. नंतर सन 1949 मध्ये या दलाचे नाव बदलून केंद्रीय राखीव पोलीस दल असं ठेवण्यात आलं, ज्या दलाचं ध्येयवाक्य आहे सेवा आणि निष्ठा म्हणजे सर्व्हिस अँड लॉयल्टी आणि वर्तमानमधील महासंचालक आहेत CRPFचे ज्ञानेंद्र प्रताप सिंग असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2026 राष्ट्रकुल खेळामध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? रीना गुप्ता, मीनाक्षी जाधव, मीराबाई चानू की लक्ष्मी राय नव्वर? बरोबर. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?